योद्धा न्यूज 50 लाख रुपये जिंकणाऱ्या रुचिताच्या उत्तराने महानायक अमिताभ बच्चन भावुक। लांडेवाडीच्या कन्येची कौन बनेगा करोडपतीमध्ये दमदार कामगिरी। संघर्षावर मात करत बुद्धिमत्तेच्या जोरावर गाठली यशाची उंची। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावची कन्या आणि सध्या मुंबईतील धारावी परिसरात वास्तव्यास असलेली कुमारी रुचिता आढळराव हिने सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती KBC या लोकप्रिय ज्ञान आधारित रियालिटी शोमध्ये आपल्या अथांग ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाची झेप मुंबईतील धारावी परिसरातील अत्यंत छोट्या जागेत आणि मर्यादित साधनांमध्ये राहूनही रुचिताने परिस्थितीला कधीही स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही। अभ्यासाची आवड, सतत ज्ञान मिळवण्याची जिद्द आणि अफाट आत्मविश्वासाच्या बळावर तिने KBCच्या हॉट सीटपर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला। मंचावर विचारलेल्या प्रत्येक कठीण प्रश्नाला अत्यंत शांत, संयमी आणि अचूक उत्तरं देत तिने 50 लाखांच्या टप्प्यापर्यंत मजल मारली। तिच्या उत्तरांमधील स्पष्टता आणि आत्मविश्वास पाहून स्वतः महानायक अमिताभ बच्चन थक्क झाले। आई-वडिलांना घर घेणार आणि स्वतःसाठी एक बेड। कार्यक्रमादरम्यान जेव्हा अमिताभ बच्चन यांनी विचारले, रुचिता, क्या करोगी इन पैसों का, तेव्हा तिने दिलेले उत्तर संपूर्ण सभागृहाला आणि प्रेक्षकांना स्तब्ध करून गेले। रुचिता म्हणाली, सर्वप्रथम आई-वडिलांना एक चांगले घर घेऊन देणार, तसेच आजपर्यंत मी कधीच बेडवर झोपले नाही, म्हणून स्वतःसाठी एक बेड घेणार। तिच्या या साध्या पर वास्तववादी उत्तराने अमिताभ बच्चन अत्यंत भावुक झाले। स्वतःच्या आधी कुटुंबाचा विचार करणाऱ्या या कन्येच्या संघर्षाला दाद देताना बिग बींनी तिच्यासाठी खास काव्यपंक्ती सादर केल्या। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब 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 कर सोना बनूंगी मैं, तुम कब तक मुझको रोकोगे। लांडेवाडीसह संपूर्ण तालुक्यात उत्सवाचे वातावरण रुचिताच्या या उत्तुंग यशामुळे लांडेवाडीसह संपूर्ण आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आर्थिक चणचण माणसाच्या स्वप्नांना मर्यादा घालू शकत नाही, हेच तिने सिद्ध केले आहे। समाज माध्यमातून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून रुचितावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। तिचे हे यश प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।